नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बोथ पॅकनेक ब्लाऊज जो असतो ना त्या ब्लाऊजचं फ्रंटचं ड्राफ्टिंग कशा पद्धतीने केलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे एकदम प्रोफेशनल पद्धतीने एकदम पॉईंट टू पॉईंट शिकायचं असेल तर मी इथे नंबर देते, त्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही कमेंट करा. आपण तशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ हे डिटेलमध्ये टाकत जाईल मी. तर परवा मापं टाकलेले ते सगळे हे कटिंग करून घेतलं. जे आपण मार्जिन केलं होतं तिथूनच बरोबर असं कट टू कट करायचं. आणि हे आता हा ब्लाऊज आपण बॅकला ओपन ठेवणार आहे. जो पॅक असतो ना तो पुढून ओपन चांगला दिसत नाही, मागेच तो असतो, म्हणून हे कट करायचं नाही. जर आपल्याला पुढच्या बाजूने ओपनिंग द्यायचं असेल तर हे कट करून टाकायचं. आता हे पूर्ण बॅकचं फ्रंटचं केलं आहे तर ते कसं केलं ते तुम्हाला सांगते. ते बघा, हे शोल्डरमध्ये काय केलं आहे, आपलं जे पूर्ण शोल्डर येतं बॉडीवरचं त्याच्यामध्ये 1 इंच प्लस आणि त्याचा अर्धा भाग केला म्हणजे 7 इंच आलं. शोल्डर डाऊन करण्यासाठी हे आलेलं आन्सर म्हणजे 7 इंच, त्याचा 5वा भाग काढायचा आपल्याला, म्हणजे हे 1.5 आणि ह्याला शोल्डर डाऊन असं म्हणायचं. त्यानंतर ही गळ्याची रुंदी, पेपर हलतोय का, ही गळ्याची रुंदी करताना मागच्या भागाला आपण गळ्याचा जो राऊंड असतो त्याला भागिले 5 केलं. इथे काय केले, जे गळ्याचा राऊंड आहे त्याचं भागिले 5 करून जे आन्सर येईल त्याच्यातून -25 केले, म्हणजे मागे 2.25 आलं तर ते इथे 2 टाकले. त्याच्यानंतर आपल्याला ही चेस्ट लाईन बनवायची. त्याच्या अगोदर गळा राहिला का, गळ्याला काय करायचंय, जेवढी गळा रुंदी आहे ना त्याच्यात 1 इंच प्लस करून ही गळ्याची उंची टाकायची, म्हणजे 2 + 1 बरोबर 3. ही 3 उंची आहे गळ्याची. आणि बॉक्स बनवून गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर चेस्टची लाईन बनवायची. चेस्टची लाईन बनवण्यासाठी इथे बघा आर्महोलचा फॉर्म्युला दिला आपल्याला. आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये जाते ते बघून घ्यायचं आणि हा वापरून आपण फॉर्म्युला वापरून मार्क काढायचा. म्हणजे हे माप जे आहे आर्महोलचं ते काढायचं. म्हणजे इथं किती आले, 4.5च्या पुढे 1 लाईन, ते इथून खाली टाकायचं, इथून नाही टाकायचं. जे आर्महोलचं माप आहे ना ते इथून खाली टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला बरोबर ही चेस्टची लाईन बनवून घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर ही एक लाईट लाईन काढून घ्यायची सरळ आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचा. त्या सेंटरपासून आतमध्ये 1/2 इंच जायचं आहे. इथे आपण 1/2 इंच म्हणजे 0.75 गेले. मागच्या भागाला आपण अर्धा इंच गेलतो, इथं 1/2 गेलो, झालं एवढं. त्यानंतर हे पाऊण आत गेले की इथून असे स्केल सेट करून ही जशी तिरकी जाते तशी जाऊ द्यायची. फक्त हा आणि हा पॉईंट मॅच करून ही काढून घ्यायची चेस्ट लाईनवर. मग आपला बॉक्स तयार होईल. आणि हे इथं आपल्याला 1.25 इंच जायचं आहे ह्या साईजसाठी. ते आपल्याला सगळं चार्टमध्ये दिलं आहे किती वर जायचं आहे. ते 35पर्यंत छाती असेल तर 1.25. बॅकला आपल्याला 1 इंच गेलं आपण, ते बघून घ्यायचं. एक पॉईंट बघत गेलं की बरोबर समजत जाते. हे झालं. ह्यानंतर आपल्याला ह्या शोल्डरचं सेंटर काढायचं आहे. हा सेंटर इथं मी लिहून देतो तुम्हाला. हाईट इथून घ्यायची आपल्याला ब्लाऊजच्या, इथून खाली हाईट घ्यायची. इथं वरी जायचं नाही कोणीच, इथूनच हाईट टाकायचं. इथं ह्याचं सेंटर बरोबर टेपनी काढून घ्यायचा. इथून टेप सेट करायचा. असा एकदा टेप ठेवला ना, असा टेप एकदा ठेवला की इथे चेस्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचा. तर आपला 8.5 होता, इथं आपण 9 वर केलं. आणि लगेच तसं स्टेप ठेवून खाली आपली हाईट पण टाकून घ्यायची. टेप उचलायचं नाही कारण दोन्ही माप आपल्याला इथूनच घ्यायचे. त्यामुळे असं घेऊन आता इथे किती आले, 13.5 आपली घेतली आपण उंची. त्या टेपमध्ये थोडंसं होते, एक लाईनचा फरक होता ह्यासुद्धा. 13.5 टाकली. त्यानंतर आपण हा चेस्ट पॉईंटचा
अपेक्स टू अपेक्स म्हणजे 2 चेस्टच्या मधला अंतर किती आहे ते काढायचं. त्याच्यासाठी पण आपल्याला ह्याच्यात फॉर्म्युला म्हणजे काय, छातीचा 10वा भाग काढायचा. आता इथे छाती आपली 29 आहे, तर आपण 2.9 म्हणजे 3 घेऊ शकतो. म्हणून इथे असे 3 घेतले आणि कमरेच्या लाईनवरती आपल्याला ते अर्धा इंच मायनस करून घ्यायचं, म्हणजे 2.5 घेतले. आणि हा टक्स पण आपल्याला ह्याच्यातल्या साईजनुसार घ्यायचं. यांनी ह्याच्यात चार्ट दिलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला टक्स घ्यायचं. आपण इथं 3चा दिलं आहे, पण बॉडीनुसार आपण थोडंफार चेंज करू शकतो. तर इथे पण हे बघा 2.5चा घेतला. आणि ही कमरेची लाईन बनवण्यासाठी काय काय केलं तर हे इथं सर्व केलं. कंबर भागिले 4 प्लस टक्स जो आहे तो घ्यायचा, जो ज्या साईजनुसार असेल तो, आणि प्लस 1.5 म्हणजे हे मार्जिन एवढं टाकून म्हणजे सगळं मिळून हे आपलं 10.25 आले. म्हणजे इथे कंबर किती 25 आहे, कंबरचं माप इथे 25 टाकलेलं आपण, त्यानुसार हे 10.25 टाकून घ्यायचं. 10.25च्या आत आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन टाकायचं. इथून ह्याच्यातून हे अर्धा इंच मायनस केलं, त्याच्या पुढे लगेच टक्स टाकून घ्यायचा. उरलेलं जेवढं पण असेल ते तसंच राहू द्यायचं. त्याच्यानंतर हा टक्स पॉईंट आणि कमरेला जो मायनस अर्धा इंच करून घेतलेलं माप आहे त्याची ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. आणि इकडे पण ही क्रॉस मारायची, ती आपला जो टक्स असतो ना तो गॅपमध्ये, म्हणजे हा असं ट्रायंगल तयार होतो. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचं. आपल्याला हा शेप देण्यासाठी हा मध्य काढायचा. परत ह्या दोन्हीचा पण इथे मध्य काढायचा आणि इथे म्हणजे हे 3 पॉईंट येतात. आणि 3 मध्ये इथं पण आपल्याला अर्धा इंच जायचं आणि इथं पण अर्धा इंच. आणि त्यानंतर असं स्केलने आकार द्यायचा. परत आपण फक्त त्याला गोल व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा, म्हणजे तो आपला प्रिन्सेसचा आकार इथे तयार होतो. आणि त्यानंतर ह्या 2 लाईन मॅच करून घ्यायच्या. हे 4.5ची पुढे एक लाईन आहे, तसंच ही पण मॅच करून घ्यायची अशी 4.5च्या पुढे एक लाईन असं. आणि हे मॅच केल्यानंतर खाली जे पण उरतंय ना शिल्लक ते एकदा मोजून घ्यायचं. आता हे आपल्याला इथं टेपनी कळत नाही, तर इथून अर्धा इंचाच्या पुढे एक लाईन येते. मग अर्धा इंचाच्या पुढे एक लाईन, त्याचा डबल करून आपल्याला फिटिंग लाईनवर टाकायचं. अर्धा इंचाचे डबल म्हणजे 0.50.1 त्याचं गुण हा डबल करायचा म्हणजे 1.25 इकडे लिहायचा. आणि ह्याचा अर्धाचा इकडं त्याचा परत अर्धा करायचा, म्हणजे इथे फक्त 3 लाईन येतात. हा इथे टाकायचा. जे कमी जास्त असेल साईजनुसार ते आपल्याला बदलते, पण प्रोसेस हीच ठेवायची. त्यानंतर ही फिटिंगच्या लाईन आपण काढून घेतल्या. आर्महोलच्या शेप पण आपण बरोबर हा आर्महोलचा जो ही लाईन आहे त्याचं सेंटर काढायचं आहे. इथं 1.25 इंच घेतले, त्यात हा फ्रेंच कर्व असं सेट करून घ्यायचा. हा आणि हा मॅच झालाच पाहिजे. आता बॅकला आपलं झालं नव्हतं तर आपण थोडं पुढे गेलो, इथे जायची गरज पडली नाही, बरोबर झालं असं. आणि फ्रंटच्या भागाला आपल्याला थोडंसं वरती जायचं असं. ही तिरकी लाईन जशी जाईल ना, स्किन कुठे गेली, ही लाईन पट्टीने काढता. हां, थोडी कशी सेट करायची, ही पट्टी आहे ना आपली, ही अशी ही लाईन अशी ही कशी बसली इथं, ही अशी बसवायची आणि मग ह्या पॉईंटवरती, आणि मग ही अशी काढून घ्यायची. कोणत्या पण लाईनला मॅच करताना आपल्याला ही स्केल अशी सेट करायची. आणि त्यानंतर बॅकला आपल्याला ती लाईनच अशी खाली असते, त्यामुळे तिकडे आपल्याला अशीच द्यावी लागते. ही तिरकी येते, म्हणजे बॅकचा पार्ट हा खाली जातो आणि फ्रंटचा वरती जातो. कोणत्याही पॅटर्न असू दे, सगळ्यांना हेच येणार आहे. त्यानंतर इथून आपल्याला हे 0.75 हे आपल्या चार्टमध्ये आहे सगळं. 0.75 वरती गेलं आणि तिथून तो पॉईंट आणि चेस्ट पॉईंट जोडून घेतले, त्याचा सेंटर काढला आणि इथून 0.25 वरती इकडं, आणि हा फक्त आकार देऊन घेतला. समजलं? मग हा व्हिडिओ कसा वाटला याची एक कमेंट, छान अशी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.